आणि अन्याय माझ्या लेकरावर झालेला आहे, कुणी माहीत केलेलं नाही. गरीबाचा पोरगा आहे, तिने मी हमाली करून त्याला मी पैलवान केलेला आहे. हिंदी किशोरला उतरणार होता, उगच काय नसताना त्याच्यावर दाखल केलाय. एवढी मोठी मेडल कमवलंय, 100 गद कमवले. तर सिकंदरनं जिद्दीनं महाराष्ट्र केसरी झाला. की आई बापाला इथे शुगर बीपी आहे काय तर होऊन बसन आई बापाला. तर विनाकारण माझ्यावर काय अन्याय झालेला आहे, पण त्याच्या मागं कोणाच राहत आहे. आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे, आई बापाला भेटून गेलेला आहे. काल परवा दिवशी मला माहिती मिळाली, मला बी कुणी सांगितलं नाही काय नाही. का तर बापाला शुगर बीपी आहे, आईला शुगर बीपी आहे, त्याच्यामुळं कुणी माहीत केलेलं नाही. पण असं सिकंदरवर अन्याय करणं की हे करणं, माझा सिकंदर असं करणारच नाही. आणि आतापतवर तिनं असल्या बाबतीत उतरला बी नाही. सिकंदरनं अजिबात पहिल्यापासून एवढं कष्टानं रुपये 10 रुपयाची पासनं कुस्ती खेळली. महाराष्ट्रात बी कुस्ती खेळली, पंजाबमध्ये कुस्ती खेळली, सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं. पण कष्टानं जो बी काय कमवलेला आहे ते तिनं पण कष्टानं कमवलेला आहे. असा अजिबात लांडी लबाडी केली नाही की बाबा की सिकंदरनं लांडी लबाडी केली नाही, त्याच्या बापाने लांडी लबाडी केली नाही. आज मी हाज करून आलेलो आहे. मला मुलांनी हाजला पाठवलं, मी हाजला जाऊन आलेलो आहे. मला खोटं बोलायला येत नाही. काय तर माझा का खोटं बोलणं म्हणजे तिकडून जाऊन आलं म्हणजे पाप आहे. तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं की 5 टाइम नमाज पडतोय. आणि अन्याय माझ्या लेकरावर झालेला आहे. सिकंदरला फसवलं आहे की सिकंदरनं पहिल्यापासून की काही योगा एक गरिबाचा पोरगा आहे. ती गरिबाचा पोरगा आहे, तिने मी हमाली करून त्याला मी पैलवान केलेला आहे. तर सिकंदरनं असंही पहिल्यापासूनही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला आहे. पैसा कमावला, कष्टानं कमावला. त्याच्या कुस्ती मिनतीनं ईश्वरदादानं की करून घेतलं आणि पैलवान झाला मोठा आणि कष्टानं कमवला. आणि बापाने बी हमाली करून त्याला खायला घातलेला आहे, म्हणून कष्टानं झालेला आहे. आणि अजून बी हिंदी किशोरला उतरणार होता, पण काय तर त्या लेकराच्या उगच काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलिसला असू दे की महाराष्ट्रात पोलीस असू दे की मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की DSP बनवायचा इच्छा होती माझी. पण यंदा बी महाराष्ट्र केसरीला हिंदी केसरीला उतरणार होता. पण ही माझ्या सिकंदरवर अन्याय झालेला आहे. या अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसाला असू दे, अधिकाऱ्याला असू दे की सिकंदरवर अन्याय झाला, एवढीच माझी विनंती करून सिकंदरनं सोडून द्यावं. ज्या टायमाला खर्च भागत नव्हता, लोकांनी मला मदत केली. रमेश बारसकर असू दे की बाबा की कुणी बी सिकंदरला म्हणायची माझी परिस्थिती 2 रुपये मी रुपयाला पोत होतं, तर माझा खर्च भागत नव्हता, तर मी मागायचो की माझ्या लेकराला थोडंफार मदत करा, माझ्या लेकराला मदत करा. एवढा ही मिडल आहे ती, एवढी मोठी मिडल कमवलं आहे, 100 गद कमवले. तर सिकंदरनं कष्टानं कमवले. तर कष्टानं की सिकंदरनं काय असा अन्याय करून कमवलं नाही, कोणावर हे केलेलं कमवलं नाही. सिकंदरवर अन्याय झाला, पण सिकंदरनं कोणाला लाचबुकी केलेली नाही. सिकंदरनं काय केलं, माझं दुसऱ्या वर्षी मी होतो म्हणून सिकंदरनं जिद्दीनं महाराष्ट्र केसरी झाला. पहिल्या वर्षी अन्याय झाला होता, पुन्हाच्याला म्हणला आपल्याला कोणाला नाही असं, जी बी काय असेल ती देवाच्या हातात आहे. पण आम्ही कोणावर लाचबुकी केलेली नाही, अन्याय होऊन सुद्धा आम्ही केले नाही. तर आम्हाला गरीब माणसं आम्ही गरीब माणसं आहे, तुमच्या हातापाया पडून खाणार माणसं आहे. आम्हाला तसलं पहिल्यापासून कवा आम्ही एक शिवीशिवाय कुणाला दिलेले माणूस नाही मी. आणि माझ्या लेकराने नाही कुणाला भांडणं केलेलं नाही ती. आणि लेकराला माझ्या विनाकारण त्याच्यावर अन्याय करून आत घातलेला आहे. का तर मुलांना बी म्हणलं की आई बापाला एक तर शुगर बीपी आहे, मला असं विनाकारण माझ्यावर काय अन्याय झालेला आहे. पण त्याच्या मागं कोणाच राहत आहे, त्याच्या मागं असं केलेलं आहे. त्याला उगच सिकंदरला अटक केलेला अन्याय झालेला आहे. बघा मी त्यांना विनंती करून सांगतो की माझ्या सिकंदरला सोडून द्यावं तिने. आणि सिकंदरनं काय केलेलं नाही, आणि सिकंदरनं सोडून द्यावं. नाहीतर ही आईबाप त्याची काय तर होऊन बसन आईबापाला त्यांच्या.